हॅलो, वेलकम एव्हरीवन. खूप दिवसानंतर आज खरंच आपण आज भेटतोय. सो 12thचा आणखीन एक इम्पॉर्टंट टॉपिक ज्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत आणि तो परफेक्ट करणार आहोत. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. अकॉर्डिंग टू बोर्ड एक्झाम असेल, सीईटी असेल, नीट असेल, जेई लेवल असेल. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ टर्म स्टडी करायचे. त्यामधल्या काही इम्पॉर्टंट स्टडी आजच्या सेशनला आपण डिस्कस करणार आहोत. कोणत्या कोणत्या स्टडी करायचे? सो फर्स्ट ऑफ ऑल कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये कोऑर्डिनेशन केमिस्ट्री म्हणजे काय, त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कुणाला म्हणायचं, देन लिगॅंड्स अँड इट्स क्लासिफिकेशन. हा आपण पार्ट कव्हर करणार आहोत आजच्या टॉपिकला. सो लेट अस स्टार्ट. व्हॉट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स? एक सिम्पली आहे की ज्या कोऑर्डिनेशन केमिस्ट्री ज्या ब्रँचमध्ये केमिस्ट्रीच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा स्टडी केला जातो त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. The branch which deals with study of coordination compounds are called as coordination chemistry simply. आता coordination compounds नेमके म्हणजे कोणते? की असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये मेटल ऍटम किंवा मेटल आयन हा व्हरायटी ऑफ लिगॅंड्सला अटॅच असतो. आता लेट अस सी हियर. सपोज दिस इज मेटल ऍटम और मेटल आयन. मेटल ऍटम और मेटल आयन. दिस मेटल और मेटल आयन linked with variety of ligands. This is number of ligands. आता लिगॅंड्स म्हणजे कोण तेही सांगतो मी. आता हा जो लिगॅंड आहे किंवा ही जी स्पेसिस आहे ती ऍक्च्युली याच्याबरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करते. ही पण कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करते. ही पण काय करते? कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करते. याचा अर्थ लिगॅंड्स आर दोज स्पेसिस which is linked to मेटल आयटम थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड. आता हा कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे नेमका कोणता? त्याच्यामध्ये जो मेटल आयटम आहे सेंट्रलचा, तो मेटल आयटम किंवा मेटल आयन असतो, इट इज कॅपेबल टू टेक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लिगॅंड्स. हे जे आहेत स्पेसिस त्या इलेक्ट्रॉनच्या पेअर डोनेट करतात. कोणाला डोनेट करतात? सेंट्रल मेटल आयटमला किंवा मेटल आयनला. आता हा जो कंपाऊंड फॉर्म झालेले त्यांच्यामध्ये सगळे अटॅचमेंट ह्या कोऑर्डिनेट बॉन्डच्या आहेत. सो कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. सिम्पली आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड कुणाला म्हणू शकतो आपण द कंपाऊंड्स इन विच number of ligands attached to central metal atom or ion. It's may be ion पण असू शकतो हा. मग सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयनला नंबर ऑफ लिगॅंड्स अटॅच झाले असतील थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड. काय म्हणतो आपण? थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आपल्याला सगळ्यांचं स्टडी करायचं आहे. बेसिकली कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार कुणामुळे झाला? सेंट्रल मेटल ऍटम और आयन अँड दिस नंबर ऑफ स्पेसिस कॉल्ड ॲज लिगॅंड्स. हे लिगॅंड्स काय करतात बाळांनो? मेटल बरोबर ती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करते. मेटल बरोबर ती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करते. आता मला परत लिगॅंड्स म्हणजे काय हे पण स्टडी करायचे मला. लिगॅंड्स आणि इट्स क्लासिफिकेशन. लिगॅंड्स कोणाला म्हणायचं, त्यांचं क्लासिफिकेशन काय आहे तेही मला स्टडी करायला हवं. सो लिगॅंड्स म्हणजे कोणते? की लिगॅंड्स हे असे स्पेसिस आहेत की यांच्यावरती निगेटिव्हली चार्ज आहे. कुठले आहेत? निगेटिव्हली चार्ज स्पेसिस ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, किंवा असे न्यूट्रल मॉलिक्युल्स की जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कॅरी करतात किंवा जे इलेक्ट्रॉन रिच आहेत. काय? इलेक्ट्रॉन रिच आहेत. सो न्यूट्रल मॉलिक्युल ॲज लाईक NH3 असेल, याच्यावरती इलेक्ट्रॉनची पेअर आहे. H2O असेल, याच्यावरती पण इलेक्ट्रॉनची पेअर आहे. तीच न्यूट्रल मॉलिक्युल्स हे असताना न्यूट्रल आहेत, त्यांच्यावरती कुठलाही चार्ज नाहीये, पण त्यांच्यावरती इलेक्ट्रॉनची पेअर आहे. इलेक्ट्रॉनची पेअर दुसऱ्याला डोनेट करण्यासाठी ते काय असतील? कॅपेबल असतील. सो दॅट्स वाय these neutral molecules, remember one, these neutral molecules are called as Lewis bases. So all Lewis bases are generally acts as ligands. ह्या म्हणून ऍक्ट होते, ते लिगॅंड म्हणून ऍक्ट होते. सो परत बघा, लिगॅंड्स म्हणजे की आपल्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे? एक तर तो निगेटिव्हली चार्ज आहे, दुसरं त्यांच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. काय आहेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, किंवा न्यूट्रल स्पेसिस आहे जी इलेक्ट्रॉन रिच आहे. जी इलेक्ट्रॉन रिच आहे, दुसऱ्या इलेक्ट्रॉन देण्यासाठी कॅपेबल आहे, त्यांना काय म्हणायचं? लिगॅंड्स. परत बघा, तुम्हाला लिगॅंडची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. सो काय सांगणार तुम्ही डेफिनेशन लिगॅंडची? बोर्डला जर विचारली तुम्हाला, व्हॉट आर लिगॅंड्स, हाऊ आर दे क्लासिफाईड,
सो डेफिनेशन आपण सांगणार कुठली, दी निगेटिव्हली चार्ज स्पेसिस or neutral molecule किंवा neutral molecule electron rich species which donate electron pair किंवा which is attached to central metal atom through coordinate bond are called as ligand. Remember का तो definition काय सांगणार तुम्ही, ligands कोण आहे, negatively charged species or neutral molecules attached to central metal atom or ion through coordinate bond called as ligands. अंडरस्टँड. आता हे जे लिगँड्स आहेत ह्यांचे नंबर ऑफ टाइप्स आहेत. हे लिगँड जे आहेत ना ह्यांचे काय नंबर ऑफ टाइप्स आहेत. आता कुठले कुठले टाइप्स आहेत ते पण आपण कव्हर करूया. आता हे नंबर ऑफ लिगँड्स फर्स्ट आपण सांगू, याच्यामध्ये पहिला जो येतोय तो म्हणजे मोनोडेंटेट लिगँड. कुठला सांगितला मी, मोनोडेंटेट ligand. First one will be monodentate ligand, then second will be polydentate ligand, and third one will be ambidentate ligands. Ambidentate ligand. So there are three types. First one will be monodentate, second one will be polydentate, and third one will be ambidentate ligands. आता हे मोनोडेंटेट, पॉलिडेंटेट, ambidentate नेमका प्रकार काय आहे तो आपण अंडरस्टँड करून घ्यायचा. हे लिगँड्स म्हणलं कुणाला, दुसरा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस और न्यूट्रल मॉलिक्यूल अटॅच्ड टू सेंट्रल मेटल ॲटम और आयन थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे हे जे लिगँड्स आहेत ते इलेक्ट्रॉन्सची पेअर डोनेट करतात. So they are also called as donor groups. ह्याच लिगँडचं काय म्हणलं मी, डोनर ग्रुप म्हणलं. हे इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतात, सो कॉल्ड ॲज डोनर ग्रुप्स. लिगँडचं आणखीन एक नाव काय आपल्याला कळालं, डोनर ग्रुप हे लिगँडचं आणखीन एक नाव आहे. सो आता परत बघा, मोनोडेंटेट कुठला सांगितला मी, मोनोडेंटेट. आता सपोज आपण असं सांगूया की हा घेतला मी एक्स मायनस, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. सो हा जो एक्स मायनस आहे ना तो इलेक्ट्रॉनची एकच पेअर डोनेट करू शकतो, म्हणजे तो एकाच साइडनं मेटल ॲटमला अटॅच होऊ शकतो. सो दिस लिगँड हॅव्हिंग ओनली वन पॉइंट ऑफ अटॅचमेंट, जो फक्त एकाच टाईपनं अटॅच होऊ शकतो, एकाच प्रकारे अटॅच होऊ शकतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो ह्यांच्याकडे सिंगल डोनर ॲटम आहे. कोण आहे, सिंगल डोनर ॲटम आहे. लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. मी घेतला Cn मायनस. कोण आहे, Cn मायनस. हा जो Cn मायनस आहे फक्त एकच कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करू शकतो. रिमेंबर वन, दिस Cn मायनस फॉर्म ओनली वन कोऑर्डिनेट बॉन्ड, सो दे आर हॅव्हिंग सिंगल डोनर ॲटम. याच्याकडे फक्त एकच डोनर ॲटम आहे, सो दे आर कॉल्ड एज मोनोडेंटेट. त्यामुळे आपण मोनोडेंटेट. आता मोनोडेंटेट म्हणजे काय लक्षात यायला पाहिजे, जो लिगँड मध्ये एकच कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करू शकतो. दुसरी गोष्ट, दे हॅव्हिंग ओनली वन पॉइंट ऑफ अटॅचमेंट, मीन्स दे हॅव्हिंग सिंगल डोनर ॲटम. आणि हा सिंगल डोनर ॲटम मेटल ॲटमला किंवा मेटल आयनला इलेक्ट्रॉनची पेअर शेअर करतो थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड. बरोबर आहे. आता मोनोडेंटेट म्हणायचं कुणाला, The ligands having, or the ligands has single donor atom, share the electron pair कुणाबरोबरती, to central metal atom through coordinate bond. किंवा तुम्ही असे डायरेक्टली म्हणू शकता, the ligands has single donor atom linked to metal atom or ion. सिंगल डोनर ॲटम लिंक्ड टू मेटल ॲटम ऑर आयन. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, इथे सांगतोय मी आयर्न आहे, ह्याचा घेतला मी Cn6. कुठला घेतला, Cn6. आता इथे ऍक्च्युअली बघायला गेलं तर हा मेटल ॲटम आहे, याला 6 लिगँड अटॅच आहे Cnचे. कुणाचे, Cnचे. हा आयर्न असेल सेंटर Fe. ही झाले 6. तर प्रत्येकाकडे फक्त एकच डोनर ॲटम आहे किंवा एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे.
हे लिगँड जर 6 असतील तर दिस आउट ऑफ 6 एकही असा नाहीये की याच्याकडे एकापेक्षा जास्त पॉइंट ऑफ अटॅचमेंट असतील. पण एक पॉइंट ऑफ अटॅचमेंट म्हणजे किती, तो एक इलेक्ट्रॉनची पेअर शेअर करतो, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो, एक इलेक्ट्रॉनची पेअर शेअर करतो. सो आपण परत सांगतो मी मोनो डेंटेड म्हणजे आपण टूथ म्हणतो ना, दात म्हणतो आपण, एकच दात असलेला, बरोबर आहे. याचा अर्थ डायरेक्टली सांगायचा झाला आपल्या शुद्ध मराठीमध्ये. सो मोनोडेंटेड लिगँड हॅज ओनली किंवा सिंगल डोनर ॲटम अटॅच्ड टू मेटल ॲटम ऑर आयन. व्हॉट आर पॉलिडेंटेड, कुणाला म्हणणार तुम्ही पॉलिडेंटेड? एक्झाम्पल्स दिले मी इथं ह्याचे, आणखी एक जीव आपण इथं OH मायनस. पॉलिडेंटेड कुणाला म्हणणार? ज्या लिगँड्सकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ग्रुप असतात. द लिगँड हॅज 2 or more than 2 donor atoms attached to central metal atom. Attached to central metal atom. फॉर एक्झाम्पल, मी सपोज एक्झाम्पल दिले इथं याचं, हा रिप्रेझेंट केला मी CH2 हा इथिलीन आहे, इथं अटॅच केला मी NH2 अँड देन NH2. आता बघा, हा इथिलीन आणि हा अमिनो ग्रुप आहे, सो कॉल्ड एज इथिलीन डायमाइन. काय म्हणणार याला मी? इथिलीन डायमाइन. आता हा जो इथिलीन डायमाइन आहे ना, ह्याच्याकडे नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉनची पेअर डोनर आहे. हा या बाजूने पण डोनेट करू शकतो, या बाजूने डोनेट करू शकतो. इथं रिप्रेझेंट केला मी मेटल ॲटम ऑर मेटल आयन. मीन्स दिस लिगँड हॅव्हिंग 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट्स, मीन्स दे हॅव्हिंग 2 डोनर ग्रुप्स attached to metal atom through coordinate bond. म्हणजे आपण असं सांगू शकतो की ज्या लिगँडकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ग्रुप आहेत आणि ते मेटल बरोबर ती अटॅच होतात थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड, त्याला आपण काय म्हणूया? पॉलिडेंटेड लिगँड. काय म्हणून आपण त्याला? पॉलिडेंटेड लिगँड. आणि एक एक्झाम्पल बघूया आपण. हे बघितलं आपण इथिलीन डायमाइनचं. आणि एक एक्झाम्पल घेतलं मी, सपोज हा कंपाऊंड घेतला असेल CO मायनस. आता ऑक्सिलेटो आयन आहे, हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा दोन्ही साईडनं पॉइंट ऑफ अटॅचमेंट असतात, म्हणजे दोन्ही साईडनं डोनर ग्रुप म्हणून ऍक्ट होतो. सो दॅट्स ॲज बायडेंटेड लिगँड. म्हणजे पॉलिडेंटेड मध्ये जर 2 अटॅचमेंट असतील तर बायडेंटेड, 3 अटॅचमेंट असतील तर ट्रायडेंटेड, 4 असेल तर टेट्राडेंटेड, 5 असतील तर पेंटाडेंटेड आणि 6 असेल तर हेक्साडेंटेड. आता हेक्साडेंटेडचं एक महत्वाचं एक्झाम्पल आपण बघूया. कुठलं? तर EDTA. कुठलं? EDTA महत्वाचं एक्झाम्पल आहे. याचं स्ट्रक्चर पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कशाचं? EDTA. आता EDTA म्हणजे काय? E फॉर इथिलीन, D फॉर डायमाइन. कुठला आला? E फॉर इथिलीन, D फॉर डायमाइन. केअरफुली स्ट्रक्चर बघा, म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर क्लिअर झालेले असतील तुमच्या. आता फर्स्ट मी इथे रिप्रेझेंट केला इथिलीन. हा इथिलीन. देन रिप्रेझेंटेड ॲज डायअमाइन. इथे रिप्रेझेंट केला मी NH2 देन NH2. आता इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटेट आहे. कोण आहे ना? टेट्राॲसिटेट. म्हणून आपण काय केलं? इथले दोन्ही हायड्रोजन रिप्लेस केले. ओके, इथले दोन्ही हायड्रोजन आपण रिप्लेस केले. EDTA कशाने रिप्लेस केले? टेट्रा ऍसिटेटनं. कशाने? टेट्रा ऍसिटेटनं. आता ऍसिटेट कसा येतो? 2 कार्बन ॲटम असणार हा ग्रुप आहे, CH2 C डबल बॉन्ड O मायनस. सेम वे CH2 C डबल बॉन्ड O मायनस. बघा, हा इथिलीन डायअमाइन, अमाइन मध्ये हा CH2CO मायनस हा ऍसिटेट आयन आहे. हा पण कुठले? ऍसिटेट आयन आहे. इथं पण सेम आपण रिप्लेसमेंट केली. CH2 CO मायनस. इथे सिमिलर वे घेतला आपण CH2 CO मायनस. आता थोडंसं केअरफुली बघा, हा इथिलीन हे 2 डायअमाइन, देन 1 2 3 अँड 4 कॉल्ड ॲज टेट्रा ऍसिटेट. कुठला आला? टेट्रा ऍसिटेट.
म्हणजे 4 आहेत. इथं अटॅचमेंट किती आल्या? हा पण इलेक्ट्रॉन डोनर म्हणून ऍक्ट होतोय, हाही डोनर म्हणून ऍक्ट होतोय, हाही डोनर म्हणून ऍक्ट होतोय, हाही डोनर म्हणून ऍक्ट होतोय. या ठिकाणी असते नायट्रोजन वरती पण इलेक्ट्रॉनची पेअर, सो हे पण इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतात. सो पॉइंट ऑफ अटॅचमेंट झाल्या किती? बघा 1 2 3 4 5 and 6. There are 6 point of attachments so called as hexadentate ligand. परत रिमेंबर करतो मी, मोनोडेंटेट मध्ये सिंगल डोनर ऍटम असतो जो कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो कोणाबरोबरती? मेटल ऍटम बरोबरती. पॉलिडेंटेट मध्ये 2 डोनर ग्रुप असतात किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ग्रुप असतात जे मेटल ऍटम बरोबरती बॉन्ड फॉर्म करतील. मग आपण त्याला 2 असतील तर बायडेंटेट, 3 असेल तर ट्रायडेंटेट, 4 असेल तर टेट्राडेंटेट, 5 असेल तर पेंटाडेंटेट आणि 6 असतील तर हेक्साडेंटेट म्हणतो. आता ह्याला ॲबिडेंटेट लिगॅंड हा काय प्रकार आहे नेमका तो आपण बघू. आता ॲबिडेंटेट लिगॅंड्स मध्ये आपण बघायचं झालं तर एक एक्झाम्पल घेतो मी इथं, SCN. आता ह्याच्यामध्ये हा सल्फरवरती पण इलेक्ट्रॉनची पेअर आहे, नायट्रोजनवरती पण इलेक्ट्रॉनची पेअर आहे. या लिगॅंड मध्ये 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट्स आहेत किंवा 2 डोनर ग्रुप्स आहेत. एक सल्फर कडनं पण आहे आणि एक नायट्रोजन कडनं पण आहे. मग काय होतं, कधी कधी हा सल्फर बॉन्ड फॉर्म करतो मेटल बरोबरती, पण त्यास एन ने बॉन्ड फॉर्म करत. मीन्स these ligands having either 2 point of attachments or 2 donor groups but use that's only one. त्याच्यामध्ये फक्त एकच वापरतो तो. जसं की इथे सांगितलं आपण SCN हा पण इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करेल कुणाला? मेटल आयटमला. त्यांनाच आपण ॲबिडेंटेट म्हणतोय. आता मगाशी आपण पॉलिडेंटेट मध्ये इथिलीन डायमाइन पण बघितला होता. त्याच्यामध्ये पण 2 डोनर ग्रुप होते पण त्यांना दोन्हीच्या दोन्ही यूज केले होते. पण ॲबिडेंटेट कधी म्हणतो आपण? जर 2 डोनर ग्रुप आहेत पण आउट ऑफ 2 कुठली ना कुठली तरी एकच डोनर साइड ऍक्टिव्ह असेल किंवा ती वापरली जात असेल तर काय म्हणणार आपण? ॲबिडेंटेट लिगॅंड. इथे लक्षामध्ये. सो हे झालं क्लासिफिकेशन कुणाचं? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आपण लिगॅंड्स बघितले, लिगॅंडचं क्लासिफिकेशन. आता क्वेश्चन तुम्हाला कसा येऊ शकतो? व्हॉट आर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री किंवा व्हॉट आर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, दुसरं व्हॉट आर लिगॅंड्स, हाऊ आर दे क्लासिफाईड, किंवा राईट डिफाईन दी मोनोडेंटेट लिगॅंड, पॉलिडेंटेट लिगॅंड किंवा ॲबिडेंटेट लिगॅंड एवढे विचारलं जाऊ शकतं. किंवा व्हॉट आर लिगॅंड्स, मेन्शन दी क्लासेस ऑफ लिगॅंड्स. असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. दुसरं रिप्रेझेंट दी स्ट्रक्चर ऑफ EDTA. दुसरं ऑक्झलेट आयन असेल किंवा इथिलीन डायमाइन असेल यांचे स्ट्रक्चर्स पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा क्लासिफाय करा म्हणतात. हा मोनोडेंटेट लिगॅंड आहे का पॉलिडेंटेट लिगॅंड आहे का बायडेंटेट आहे का ट्रायडेंटेट आहे, अशा पद्धतीने तुम्हाला क्लासिफिकेशन विचारले जाऊ शकतात. सो आजच्या लेक्चरला इतकंच. पुढच्या लेक्चरला आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये कुठल्या कुठल्या टर्म येतात ते आपल्याला बघायचे. तो पण सगळ्यांना बाय.